नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कानगावकर कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटर या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. मी महेंद्र कानगावकर. आजचा जो सेशन तयार केलेला आहे हा आहे फर्स्ट इयर पॉलिटेक्निकच्या ऍडमिशन करिता. बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे की पॉलिटेक्निकला डिप्लोमा टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग असं पण म्हटलं जातं. तर जसं तुम्ही स्क्रीनवर बघत आहे, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट मुंबई यांनी फर्स्ट इयर पोस्ट एसएससी डिप्लोमा टेक्निकल कोर्स इन इंजिनिअरिंग याची प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे. आता फर्स्ट इयर पोस्ट एसएससी डिप्लोमा म्हणजेच होतं पॉलिटेक्निक. तर या सेशन मध्ये आपण बघणार की ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली, 10वीचा निकाल लागलाय, आता लगेच 10वीचा निकाल लागलाय, तर 10वीच्या निकालानंतर जर एखादी विद्यार्थ्याला पॉलिटेक्निक करायचं आहे तर तो पॉलिटेक्निक या प्रवेश प्रक्रियेबद्दल पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ शकतो. चला बघूया. पॉलिटेक्निक हा जो कोर्स आहे याची ऍडमिशन प्रोसेस कोणत्या पद्धतीची आहे ते आधी आपण बघून घेऊ. ठीक, मी कम्प्लीट वेळापत्रक म्हणजे शेड्यूल तुम्हाला दाखवणार आहे. पॉलिटेक्निकची जी मेथड आहे, सगळ्यात पहिले विद्यार्थ्याला ऑनलाईन अप्लिकेशन करावी लागतं. जसं तुम्ही इथे स्क्रीनवर बघत आहात, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय द कॅन्डिडेट. म्हणजे विद्यार्थ्याला सगळ्यात आधी ऑनलाईन अप्लिकेशन करायची आहे आणि ऑनलाईन अप्लिकेशन केल्यानंतर त्याला त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे दोन प्रकारचं आहे, एक ऑनलाईन आहे आणि एक तुम्ही फिजिकल जाऊन पण करू शकता. पण मी मॅक्झिमम विद्यार्थ्याला प्रेफर करतो की त्यांनी ऑनलाईनच करायला हवं, म्हणजे तेवढा त्यांचा जायचा त्रास वाचतो. तर हे जे रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन चालू झालंय आजपासून, म्हणजे 29/5/2024 पासून. 29 मे 2024 पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालंय पॉलिटेक्निक ऍडमिशन. आणि याची शेवटची तारीख आहे, लास्ट डेट आहे ती 25 जून 2024. म्हणजे या दरम्यान विद्यार्थ्याला ऑनलाईन अप्लिकेशन करायची आहे आणि दुसरी त्याच याच पिरियडच्या दरम्यान त्याला डॉक्युमेंट पण व्हेरीफाय करून घ्यायचं. तर डॉक्युमेंट व्हेरीफाय आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकतो, जसं इथे दिलेलं आहे ड्युरिंग ई स्क्रुटिनी ऑफ अप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे. आणि दुसरा आहे फिजिकल स्क्रुटिनी. तर फिजिकल स्क्रुटिनीमध्ये विद्यार्थ्याला स्वतः एफसी सेंटर म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर मध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करून लागतात. ते वर्धा, नागपूर, तुम्हाला जिथे तुमचं जवळ पडत असेल तिथे जाऊन तुम्ही करू शकता, किंवा ई स्क्रुटिनीमध्ये तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. त्यानंतर ई स्क्रुटिनी झाल्यानंतर विद्यार्थ्याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाते. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे नेमकं काय, तर विद्यार्थी महाराष्ट्रातून कितव्या नंबरवर आहे, महाराष्ट्रातून त्याच्या कॅटेगरीमध्ये तो कितव्या नंबरवर येतो हे त्याच्या 10वीच्या मार्क्सवर कॅल्क्युलेट केलं जातं. आणि जर या मेरिट लिस्ट मध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला काही अडचण आहे किंवा त्याला असं वाटतं की माझी चुकीची माहिती इथे आलेली आहे, तर तो 28 जून ते 30 जूनच्या दरम्यान याची कंप्लेंट करू शकतो. आणि कंप्लेंट केल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही 2 जुलैला जाहीर होणार. फायनल मेरिट लिस्ट नंतरचा शेड्यूल वेळापत्रक अजूनपर्यंत आलेलं नाहीये, पण फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर विद्यार्थ्याला कॉलेजचे ऑप्शन्स वगैरे सगळं टाकावं लागतं. हे फॉर्म भरण्याकरिता फी स्ट्रक्चर जे आहे, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 400 रुपये लागतात आणि रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे ओबीसी, एसबीसी, एनटी, विजय, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस यांना 300 रुपये लागतात. डॉक्युमेंट मध्ये महत्वाचा डॉक्युमेंट सगळ्यात पहिला डोमिसाइल सर्टिफिकेट. विद्यार्थी जर कॅटेगरी मध्ये येत असेल तर त्याला लागणार कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. जर विद्यार्थी हँडिकॅप असेल तर हँडिकॅपचं सर्टिफिकेट, विद्यार्थ्याच्या 10वीची मार्कशीट. एखादी विद्यार्थी जसं 12वी झालं आणि त्यालाही पॉलिटेक्निक करायचं तर मग त्याला 12वीची पण मार्कशीट लागेल, त्याची 10वीची लिव्हिंग. आता काही विद्यार्थ्यांच्या अजूनपर्यंत मार्कशीट शाळेत आलेल्या नाहीये, तर ते इंटरनेटच्या मार्कशीटवर सुद्धा फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही कानगावकर कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटरला भेट द्या. आमच्याकडून तुमचं रजिस्ट्रेशन करून देण्यात येईल. रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आम्ही 150 रुपये घेतो, प्लस ही त्याची फी जी दिली आहे. जर ही माहिती तुम्हाला समजली असेल किंवा काही क्वेरी असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.